ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या तळवली गावातील हे ठाकरे परिवार आणि ठाकरे परिवाराचे पिताश्री कैलासवासी तुकाराम हाशा ठाकरे बाबांना सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात आमचे विलास दादा असतील, अर्थात विलास तुकाराम ठाकरे, त्याचप्रमाणे बाबांची मुलगी प्रेमा रवींद्र लोणे, त्याचप्रमाणे बाबांची धर्मपत्नी अर्थात आईसाहेब मंजुळा आईसाहेब, आणि बाबांची सून असेल धनश्रीताई, आपला ती मुलगी असेल आपला नाथ धनश्रीताई, आणि खऱ्या अर्थानं विलास दादा असं हे एकूण ते तिघे जण भावंड। आमची कैलासवासी विठाबाई जवळजवळ 25 वर्षापूर्वी त्यांना देवाज्ञा झाली। खरं तर या ठाकरे परिवारामध्ये कार्य करत असताना बाबांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं आणि वयाच्या साधारणतः 80व्या वर्षी आमचा बाबांनी निरोप घेतला। बरं का, वृद्धापकाळाने बाबांचं निधन झालं आणि त्यांचं उत्तर कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने कार्य करत असतो, ज्या पद्धतीने कर्म करत असतो, ती कर्म करत असताना, कार्य करत असताना, आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, तर ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, बरं का, आवड निर्माण होते, तेच आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असतंय। आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे, मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होत असतो। आणि म्हणून या ठिकाणी भगवंत आम्हाला जाणीव करून देतात, माऊली आम्हाला उपदेश करतात, मरणी जयाची आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तोवा। म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे। ज्या वेळेला विधात्याने ह्या सृष्टीची निर्मिती करायची ठरवली, त्यावेळेला मूळ पुरुषापासून मूळ मायेची निर्मिती झाली। मूळ ब्रह्म, त्या मूळ ब्रह्मापासून मूळ मायेची निर्मिती झाली। जी आदिशक्ती, जी महामाया आता 2 दिवसामध्ये आपल्या गावागावामध्ये मूर्तीच्या रूपाने विराजमान होणार आहे, बरं का, त्या आदिशक्तीची निर्मिती केली आणि मग पुढे सृष्टीची निर्माण करण्यासाठी, सृष्टीची निर्मिती करण्यासाठी त्रिगुणात्मक माया निर्माण केली, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, बरं का। शिव महापुराणामध्ये त्याचा उल्लेख असा आलेला आहे की महादेवापासून उजव्या आणि डाव्या अंगापासून त्यांच्या विष्णू आणि ब्रह्म असे निर्माण झाले आणि मध्य भागापासून रुद्र निर्माण झाले। त्यांना तिघांना 3 कामं दिली, उत्पत्ती, स्थिती आणि लय। ब्रह्मदेवाला कार्य दिलं उत्पत्ती करायचं, विष्णुदेवांना कार्य दिलं प्रतिपालन करायचं, आणि महादेवांना, रुद्राला कार्य काय दिलं, संहार करायचं, बरं का। आता त्या गुणात्मक मायेपासून पंचभूतांची निर्मिती केली, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, बरं का। गुणात्मक मायेपासून पंचभूतांची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी पंचभूतांची निर्मिती केल्यानंतर 4 खाणी निर्माण केल्या, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज, 4 खाणी निर्माण केल्या। त्या 4 खाणींपासून 84 लक्ष जीवयोनी, 84 लक्ष जीवयोनीची निर्मिती केली। आता ह्या 84 लक्ष जीवयोनीचा जर आम्ही अभ्यास केला तर 84 लक्ष जीवयोनीमध्ये मनुष्य देह हा वेगळ्या प्रकारचा आहे, बरं का, प्राण्या पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे। मनुष्य देह हा वेगळ्या प्रकारचा आहे। वेगळ्या प्रकारचा म्हणजे इतर जीवयोनी जी निर्माण केलेली आहे ना, ती सहज निर्माण केलेली आहे, बरं का। विशेष असा काही उद्देश नाही, समजतंय ना, विशेष असा काही उद्देश नाही। पण मनुष्य देह जो निर्माण केलेला आहे ना, नरदेह जो निर्माण केलेला आहे ना, त्याच्या मागे विशेष उद्देश आहे, विशेष उद्देश आहे। आता काय विशेष उद्देश आहे तर बघा, ज्या वेळेला एखाद्या
ग्राउंडला आपण कंपाऊंड करतो, बरोबर आहे की ना? वय करतो ना आपण मालाला, जनावर येऊ नये म्हणून अगदी भरपूर व्यवस्थित वय करतो, एवढी की अगदी त्याच्यामध्ये किती जरी त्या काड्या कुड्या कोंबल्या लावल्या तरी सुद्धा साईडला काट्या पण लावतो आपण, बरं का बाबा? जेणेकरून कोणी आतमध्ये येता कामा नये किंवा कुठलं जनावर आतमध्ये येता कामा नये. पण मला सांगा, जरी चारही बाजूने बॅग कंपाऊंड केलं तरी सुद्धा बाहेर पडायला, आत जायला एक मार्ग आपण ठेवतोच ना. त्याला येस बोलतात ना बाबा, काय बोलतात? वेस, नाही का? वेस ठेवतो ना, नाही का? येस ठेवतो आपण. असं तसं 83,99,999 योनीच्या कंपाऊंड मधून बाहेर पडायचा मार्ग म्हणजे नरदेह आहे, मनुष्य देह आहे. समजतंय ना? 83,99,999 योनीच्या कंपाऊंड मधून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे हा नरदेह आहे, मनुष्य देह आहे. निश्चयात्मक भूमिकेतून त्याची स्थापना केलेली आहे किंवा निर्मिती केलेली आहे. कशासाठी निर्मिती केलेली आहे? देवाचं भजन पूजन कोण करू शकतंय? प्राणी पक्षी करू शकतात का? करू शकतात? नाही करू शकत. आपण 83,99,999 योनींचा जर विचार केला तर त्या 83,99,999 योनींपैकी कोणीही देवाची पूजा करू शकत नाही. ऐका, तुम्ही म्हणाल हत्ती नारळ फोडतो माणसाने शिकवल्यानंतर, बरोबर आहे ना बाबा? तुम्ही म्हणाल हत्ती देवाला हार घालतो माणसाने शिकवल्यानंतर, बरं का? अजून बरेचसे प्राणी पक्षी काही असे आपल्याला दिसतात काही कार्य करताना, पण माणूस शिकवतोय तेव्हा, आणि जे शिकवाल तेच, बरोबर आहे की नाही? जे शिकवाल तेच. म्हणून मनुष्य देह जो आहे, नरदेह जो आहे, तो कशासाठी निर्माण केलाय? तर निश्चयात्मक भूमिकेतून 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर नरदेह, बरं का? 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर नरदेह. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, भगवंताची प्राप्ती करून देण्याचा जर मार्ग असेल, साधन असेल, नरदेह हे साधन आहे देवाची प्राप्ती करून देण्यासाठी, बरं का? भजन पूजन करण्यासाठी हे काय आहे? साधन आहे, साधन आहे. ह्या साधनावर आम्ही तिथपर्यंत प्रेम केलं पाहिजे जोपर्यंत आम्हाला जे साध्य करायचंय ते साध्य होत नाही तोपर्यंत, बरोबर आहे की नाही? देहाची काळजी आम्ही घेतली पाहिजे, देहाचा विचार आम्ही केला पाहिजे, बरं का? देहावर प्रेम आम्ही केलं पाहिजे. जोपर्यंत आम्हाला भगवंता पाहायचे आहेत ना तोपर्यंत डोळे सांभाळले पाहिजेत, आम्ही नजर सांभाळली पाहिजे, दृष्टी सांभाळली पाहिजे. आम्हाला देवाचं ऐकायचं आहे ना तोपर्यंत आम्ही कानाचा विचार केला पाहिजे, श्रवण इंद्रियाचा विचार केला पाहिजे. आम्हाला जर देवाचं स्तवन करायचं आहे, आम्हाला जर देवाची स्तुती करायची आहे, आम्हाला जर देवाचं नामचिंतन करायचंय, नामस्मरण करायचं आहे, तर आम्ही काय केलं पाहिजे? वैखरीची अर्थात या तोंडाची काळजी घेतली पाहिजे, बरं का? देवाची प्राप्ती करून देण्यासाठी हे साधन आहे, परमार्थ करण्यासाठी हे साधन आहे, भक्ती करण्यासाठी साधन आहे, देवाचं नामस्मरण करण्यासाठी नरदेह हे साधन आहे. आता त्याच्या पुढे ऐका, ज्या वेळेला 84 लक्ष जीवयोनीची निर्मिती केली ना त्यावेळेला या सृष्टीवर भगवंताने कार्य करण्यासाठी 4 युगांची निर्मिती केलेली आहे. कृता, त्रेता, द्वापार आणि कली. किती युगांची निर्मिती केलेली आहे? 4 युगांची. आपला विषय असा आहे की आम्ही नामस्मरणच का करावं? बघा, हा या 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात? यम यम वापि स्मरण भावं त्यजत्यन्ते कलेवरंतम तमे वेंते कोणते सदा तद्भाव भाविताः. त्या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली काय म्हणतात? तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्ही अखंड नामस्मरण का करावं? म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्ही अखंड देवालाच का आठवावं? देवाचं नामचिंतनच का करावं? तर बघा, या सृष्टीवर कार्य करण्यासाठी भगवंताने 4 युग निर्माण केले. तर
कृता, त्रेता, द्वापर आणि कली 4 प्रकारच्या युगांची निर्मिती केली भगवंताने. आलं का लक्षात? आता कृतायुगाला आपण काय म्हणतो? सत्ययुग. सत्ययुग म्हणजे जे पोटात ते ओठात, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे, नाही का? एकदम स्पष्ट आणि कमी शब्दामध्ये समजेल असं, पोटात तेच ओठात, सत्ययुग. आणि म्हणून सत्ययुगामध्ये साधन होतं, ध्यानाला महत्व होतं. ध्यान धारणा जी करायची ना ते कधीच सत्ययुगामध्ये, बरं का बाबा. सत्ययुगामध्ये तेवढं सामर्थ्य होतं, तेवढं सत्य कार्य होतं, म्हणून त्या युगाला आयुष्य होतं 17,28,000 वर्ष आयुष्य सत्ययुगाला होतं. किती? 17,28,000 वर्ष आयुष्य सत्ययुगाला, बरं का. त्याच्यानंतर काय झालं? त्रेतायुग. आणि त्रेतायुगामध्ये 25% पाप आल्यामुळे त्याचं आयुष्य 25% कमी केलं. 12,96,000 वर्ष त्रेताचं आयुष्य केलं. त्या वेळेला होम, हवन आणि यज्ञ याग याला महत्व होतं. समजतंय ना? होम, हवन आणि यज्ञ यागाला महत्व होतं. त्याच्यानंतर द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये 50% पाप आणि 50% पुण्य अशी परिस्थिती झाल्यामुळे त्याचे 50% आयुष्य कमी केलं. 8,64,000 वर्ष आयुष्य द्वापार युगाचं, बरं का. 8,64,000 वर्ष द्वापार युगाचं आयुष्य. त्याच्यामध्ये कर्मकांडाला महत्व होतं. कशाला महत्व होतं? कर्मकांडाला. आता कलियुगामध्ये जे साधन आहे, कारण कलियुग म्हटल्यानंतर पूर्णपणे 100% पाप आहे, बरं का. 100% काय आहे? पाप आहे. आज माणसं कार्य करताना, आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना आपल्याला अनेक विचाराची, अनेक प्रकारची, अनेक कलागुणांची, अनेक कर्म करणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात, अनेक प्रकारची, बरं का. पण सर्वस्वी विचार जर आम्ही केला तर मनुष्य अधिक करून पाप कर्म करतोय की पुण्यकर्म करतोय? कुठे आकर्षित होतोय मनुष्य? पापाकडे की पुण्याकडे? काय आवडतंय माणसाला? जर पुण्यकर्म आवडत असती तर प्रवचन सुरू व्हायच्या आधी कमीत कमी 5 मिनिटं तरी ह्या मांडवामध्ये कमीत कमी 10 माणसं तरी पाहायला मिळाली असती. पण सुरुवातीला हरिराम हरिकृष्ण मला एकट्यालाच बोलायला लागलेलं आहे. काय समजतंय ना तुम्हाला? भाषा कळते ना? आम्हाला मनोरंजन आवडतंय. मनोरंजनाची ठिकाण ज्या ठिकाणी आहे ना, मनोरंजन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही पुढे जाऊन जागा पकडतो. खरं की खोटं? बरं, आम्हाला जागा आम्ही पकडतो, पण बाजूला रुमाल पण ठेवतो. मित्र आला तर, मैत्रीण आली तर. खरं की खोटं? आमच्या हातात एकदा काही रिमोट आलं की 3-3, 4-4 सिरियल एकाच जागेवर बसून पाहतो आम्ही. खरं की खोटं? एखादा चित्रपट जर आम्हाला आवडला तर 2.5-3 तास आम्ही असे बसून घालवतोय, असे पाहतोय आम्ही, बसल्या पाहतोय 2.5 ते 3 तास. मनोरंजन जिथे आहे ना ते माणसाला आवडत आहे. टाइमपास जिथे आहे ना ते माणसाला आवडत आहे. हिताचं कार्य माणसाला आवडत नाही, हे दुर्दैव आहे. काय? ज्याच्यामध्ये हित आहे ते माणसाला आवडत नाही, हे दुर्दैव आहे. आणि संत त्याला महत्व देतात, आपुलिया हिता जो असे जागता. तुम्ही हिताचं कार्य करत असाल, संत त्याला महत्व देतात. अनहिताचं कार्य जर करत असाल तर त्याला संत महत्व देत नाहीत, नाही देत महत्व संत, बरं का. ज्या युगामध्ये आम्ही वावरतोय ना दादा, त्याला कलियुग म्हणतात. आणि त्याचं कार्यच अशा प्रकारे आहे कलियुगाचं. अधर्माकडे वाटचाल असेल, अधर्म कार्य करणार, अनितीने वागणार, अनितीने जगणार, बरं का. व्यसनाधीन होणार, वासनेअधीन होणार, विषयाधीन होणार, जीवाची बर्बादी करणार, आयुष्याची बर्बादी करणार, संसाराची वाट लावणार आणि एक दिवस आला की निघून जाणार. कलीचा 8 तास आहे. हा कलीचा 8 तास आहे. या ठिकाणी कल्याणाचा मार्ग जे सांगतात त्यांना संत म्हणतात. कारण संतांचं येणंच त्यासाठी असतंय. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार आहे. आमचं कल्याण कशामध्ये आहे, आमचं हित कशामध्ये आहे ते आम्ही जाणलं पाहिजे.
ते आम्ही जाणलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आमचं हित कशात आहे ते आम्ही जाणलं पाहिजे. आम्हाला चांगलं जगायचं आहे, चांगलं वागायचं आहे, चांगलं राहायचं आहे, या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. भगवंताने जे आयुष्य दिलंय त्या आयुष्याचा आम्हाला आनंद घ्यायचा आहे. ह्याच कलियुगामध्ये राहून आम्हाला सत्ययुगाची कर्म करायची आहे. ह्याच कलियुगामध्ये राहून आम्हाला जगद्गुरु तुकोबांसारखी कर्म करायची आहेत. माऊली ज्ञानोबांसारखं राहायचं आहे. शांतीब्रह्मनाथ महाराजांसारखं राहायचं आहे. मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आमचा अट्टहास पाहिजे. श्रवणाकडे प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केली पाहिजे, संतांचं वाङ्मय श्रवण केलं पाहिजे. आम्ही अतिशय साधा आणि सोपा उपाय भगवंताने आम्हाला दिलेला आहे बरं का बाबा. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन जर असेल तर भगवंताचं नामस्मरण. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. ते द्वार आम्हाला कळलं पाहिजे. ते द्वार आम्हाला कळलं पाहिजे. मला डोळ्यातून जर फक्त भगवंतालाच पाहायचं आहे, मला कानातून जर फक्त भगवंताचंच ऐकायचं आहे, मला मुखातून फक्त भगवंताचेच गुणगान गायचे आहेत ना, तर मी काय केलं पाहिजे? आधी भगवंताचं अखंड स्मरण ठेवलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. तर ते कार्य माझ्याकडून होईल, अन्यथा होणार नाही. आणि म्हणून कलियुगाला आयुष्य किती दिलं माहितीये का? 4,32,000 वर्ष. किती? 4,32,000 वर्ष कलियुगाला आयुष्य दिले. आणि ह्या कलियुगामध्ये साधन आहे. या कलियुगामध्ये साधन आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही कोल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. नामस्मरण करणं ह्या कलियुगातलं साधन आहे आम्हाला दिलेलं. बरं का? आता मला सांगा, आम्ही आयुष्यामध्ये जगत वागत असताना जीवनाचा आनंद घेतो का जीवन जगण्यासाठी नुसती धावपळ करतो? प्रामाणिकपणे जर प्रत्येकाने विचार केला, आजच्या माणसाची जी परिस्थिती आहे जगण्या वागण्याची, जीवनाचा आनंद घेतो का जीवन जगण्यासाठी नुसतं धावपळ करतो? नुसती धावपळ ना बाबा, वायफळ धावपळ का नाही? मी म्हणेन तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचं आयुष्य जीवन जगले, आमच्यापर्यंत पण ठीक होतं, कारण आम्ही भोवरा खेळलोय, आम्ही गोठ्या खेळलोय, आम्ही रिंगणावर त्या पत्थरवर पैसे खेळलोय. समजतंय ना? हे खेळ म्हणजे जीवनाचा आनंद नाही, पण तो वेगळा आनंद होता. आता दिसतंय का कुठल्या पोराला भोवरा काही माहित नाही, त्याला गोठ्या काही माहित नाही, त्याला अजून ते पत्थरवर पैसेच राहिले ना बाबा. आता ते आम्ही जे पत्थरवर रिंगण करून जे पैसे खेळायचो ते पैसे राहिलेत का? 2 वर्षाच्या मुलाच्या पाठीवर एवढं मोठं दप्तर आलंय की त्याच्या आईला सांभाळत नाही. बरं का? समजतंय ना? ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली ना दादा, त्या माणसांचा जर आपण विचार केला तर खरा जीवनाचा आनंद त्यांनी घेतलेला आहे. खरा जीवनाचा आनंद घेतला. आज माणूस ते जीवन जगण्यासाठी एवढी धावपळ करतोय का त्या धावपळ करता करता त्याला वृद्धापकाळ कधी येतो हे त्यालाही कळत नाही. हातपाय थकल्यावर बोलतो, आता मात्र चालवत नाही, बोलवत नाही. आता थांबायला हवं. आता काय आयुष्याचा आनंद घेणार बाबा तो? शरीर जर साथ देत नसेल तर आयुष्याचा आनंद घेणार काय? पूर्वी माणसाकडे पैसा कमी होता, पण पैशाने जरी गरीब असली ना माणसं तरी मनाने खूप श्रीमंत होती. म्हणून तर एकच पंगतीमध्ये ग्लास एकच असायचा, मग वेगळा असायचा. काय एक मग असायचा, तो पण मिळाला तर नाही तर कळशी, आणि ग्लास एकच. त्याने प्याला का ह्यो प्यायचा, याने प्याला का तो प्यायचा. पण त्याच्या मनामध्ये संशय नव्हता, तो पिला तर मी कसं पिऊ पाणी. खरंय की बोलाय? बरोबर आहे ना? काय चुकीचं बोलतोय मी? आता मिनरल वॉटर आहे, बाटली आहे आता, पण फोडून दिली तरी घेत नाही. किती संशय बघा माणसाच्या मनामध्ये. बाटली फोडून दिली ना, घेत नाही. नवीन दे, दुसरी दे, चांगली दे. तो बोलतो अहो तुम्हाला प्यायची ते म्हणून तुमच्या समोर फोडली. नाही पाहिजे मला फोडलेली. बरं का?
आम्ही पैशाने खूप श्रीमंत झालो, पण मनाने एवढे आज गरीब आहोत, एवढे गरीब आहोत की पूर्वीच्या नात्यामध्ये जो प्रेम होता तो प्रेम उरला नाही, फक्त उरलाय तो पैसा. मित्र मैत्रीमध्ये जो प्रेम होता, जो जिव्हाळा होता, जीवाला जीव देण्याचा जो विषय होता तो राहिला नाही. आता फक्त राहिलाय का पैसा. बरं का, पती पत्नी सुद्धा एकमेकावर प्रेम करतात तोपर्यंतच त्यांच्या आशा अपेक्षा जोपर्यंत पूर्ण होतात तोपर्यंत. मनाविरुद्ध झालं 4 दिवस बोलताना दिसत नाही, तीच ज्यांचं प्रेम ओसंडून जात आहे तेच. समजतंय ना. मनाविरुद्ध झालं की मग एकमेकाचं पटत नाही. 60-70 वर्षे ज्यांनी एकत्र राहून व्यवस्थितरित्या संसार केलाय ना, हे आज्या आहेत बघा इथे. आज्यांना विचारायचे, काही वृद्ध माणसं आहेत ना, 60-70 वर्षे अगदी आनंदाने संसार केला. तर बाबांचं वय जर 80 होतं तर मी म्हणे नाही, जास्त कमीत कमी 60 वर्ष यांच्या संसाराला झाले. 55-60 वर्ष संसाराला झाले आनंदाने एकदम. आणि विशेष आहे, आजही त्या आजीला दृष्टी नाही आहे, कमी झालेली आहे. पण जेव्हा लांबून पाहते ना, भाऊजी आलेत बरं का, कुठेतरी खुर्चीत बसलेली आजी तडकन उभी राहते, नको भाई भाऊजी आले. अरे पण ते भाऊजीला दिसत नाही, ते दिसत नाही त्यांच्या जवळ, मला दिसलाय ना. काय पुढचा विषय तर काही सांगायलाच नको. आम्ही पैशाने मोठे झालो, मनाने काय झालो बरं? मनाने मोठे झालोय का? मनाने श्रीमंत झालोय का? तुम्हाला संसार करायचा असेल, प्रपंच करायचा असेल, तुम्हाला घरादारामध्ये जर व्यवस्थित राहायचं असेल तर पैसा पाहिजेच बरं का. पण परमार्थ जर करायचा असेल, देवाचं कार्य जर करायचं असेल तर तुम्ही मनाने मोठे पाहिजेत, विचाराने श्रीमंत पाहिजेत. आणि संत विचाराने श्रीमंत करण्याचं काम करतात माणसाला. समजतंय ना. संत काय करतात? विचाराने श्रीमंत करण्याचं काम करतात. विचाराने श्रीमंत व्हावं म्हणून हा प्रवचन आहे, म्हणून कीर्तन आहे. विचाराने श्रीमंत व्हावं म्हणून. बरं, ही जी माणसं बसलेत ना, आता समजा बाबांचं वय 80 होतं, ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्तानं आपण प्रवचन सेवा आयोजित केली ती. माझ्या समोर 80 वर्षाचे, 80 पेक्षा पुढे असतील बाबा, बरोबर ना. कमीत कमी 80 असतील, 70च्या पुढे. 70 आहे, मग बाबा पण जवळजवळ 70च्या पुढे असतील, बरोबर ना. आता ह्या माणसांकडे जर आम्ही बघितलं ना तर खूप काही प्रेरणा मिळते आम्हाला, कसं जगावं, कसं राहावं. खरं जीवनाचा आनंद त्याने घेतला. सगळ्यात महत्वाचं आज माणसाला सकाळपासून झोपेपर्यंत टेन्शन देणारे जर वस्तू असेल तर ही. खरंय का खोटं आहे? याचं टेन्शन होतं का तुम्हाला तारुण्यात? त्याचं टेन्शन होतं का? आम्ही पहिले उठल्याबरोबर आमच्या वाढदिवसाच्या दिवशी स्टेटस चेक करतो, कोणी कोणी माझे फोटो ठेवलेत. आणि मग टेन्शन मध्ये काय येतं माहितीये का? त्याच्या वाढदिवसाला जर सगळ्यात पहिले मी ठेवला होता, आता 8 वाजले सकाळचे तरी सुद्धा माझा त्याने अजून ठेवला नाही, म्हणजे याला आठवण आहे का नाही? टेन्शनला सुरुवात बघा कुठून होते माणसाची, कुठून सुरुवात होते? सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांनी शुभेच्छा का दिल्या नाहीत? सगळ्यांनी अभिनंदन केलं, त्यांनी अभिनंदन का केलं नाही? ऐका, आम्ही फिरायला जरी जातो ना, तरी फिरायला जिथे जातो तिथे गेल्याबरोबर पहिले काय करतो? एक फोटो काढतो. फोटो काढला, कुठे नाही काढला की लगेच स्टेटसला ठेवतो. बरं, ठेवलेला स्टेटसला फोटो आम्ही तसाच ठेवतो का? नाही. कोण कोण पाहतंय ते पाहतो. एखाद्या मैत्रिणीने जर पाहिलाच नाही तर तिला फिरायला गेल्याचा आनंद होत नाही का? तिचे फोटो मी बघितले होते म्हणून मी फिरायला आले, आता माझे फोटो तिने बघितले पाहिजे. कसला आनंद रे माणूस कशामध्ये गुंतलेला आहे बघा ना. जी गोष्ट काही कामाचीच नाही. अहो, रस्त्यावर दोघांची भांडण नवरा बायकोची, बरं का. ही म्हणते माझ्या पोराला मी डॉक्टरच करणार, तो बोलतो नाही मी इंजिनियर करणार. डॉक्टर इंजिनियर दोघांची भांडण. एक सत्पुरुष तिथून चालले होते. अहो, चाललंय काय? म्हणे बघा ना महाराज, ही म्हणते की माझ्या मुलाला डॉक्टर करणार, मी म्हणतो इंजिनियर करणार. नक्की करावं तरी काय कळत नाही. ही हिचा हे का सोडायला तयार नाही. तेवढ्यात त्या सत्पुरुषाने विचारलं, सांगितलं, म्हणे ठीक आहे, तुमचं दोघांचं पण बाजूला राहू द्या. ज्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं आहे ना, त्याचं तर मत बघून आपण काय त्याला बोलवा ना. तेव्हा त्यांनी सांगितलं अजून व्हायचं बाकी आहे, झालाच नाही अजून. बरं का. 5 वर्षाच्या मुलाचं टेन्शन बाप लग्नाचं घेतोय.
माझ्या मुलाचं लग्न असंच झालं पाहिजे, तसंच करीन, हेच करीन, तेच करीन. कसं टेन्शन घेतोय? ज्या दिवशी त्याच्या करिअरचा विचार बाप करेल ना, समजतंय ना, त्याच्या आयुष्यामध्ये त्याने काय व्हावं, काय बनावं, काय राहावं, त्याच्या आवडीनिवडी बघा. आम्ही आमच्या आवडीनिवडी बघतो, आम्ही मुलांना आमच्या विचाराप्रमाणे घडवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला काही वेळेला मग ते फेल जाते. त्याची आवड बघा काय आहे, त्याला आवड बघा कसली आहे, ते शोधा आणि मग त्याप्रमाणे तो क्षेत्र निवडा. तुम्हाला लाख तुमच्या मुलाला डॉक्टर करायचं, पण तुमचा मुलगा कलाकार असेल तर त्याच्यात त्याला काही वाटतच नाही ना. तुम्ही जे तुमच्या डोक्यात जे त्याला काहीच वाटत नाही. तुमच्या मुलाला लाख इंजिनियर करायचे, पण त्याच्या मनामध्ये जर वेगळंच काही असेल तर, डॉक्टरच व्हायचं असेल तर, एखादा मोठा व्यापारी, एखादा मोठा व्यावसायिकच जर व्हायचा असेल तर, उद्योजकच व्हायचा असेल तर. हल्ली माणूस आहे ना, जगताना वागताना फक्त स्वतःचा विचार करतो, इतरांचा विचार करत नाही, म्हणून दुःखी होतो. दुःखाला कारणीभूत लोक नाहीत, दुःखाला कारणीभूत लोक नाहीत. आम्ही आमच्या दुःखाला स्वतः कारणीभूत. कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहताना आमच्या मनाप्रमाणे अशा अपेक्षा करतोय, आमच्या मनाप्रमाणे. इथे सुद्धा आम्ही बसलोय ना, इथे बसणारे सुद्धा प्रत्येकाच्या मनाप्रमाणे विचार करतात. प्रत्येकाच्या विचाराप्रमाणे त्या ठिकाणी ते मत व्यक्त करत असतात. असं नको तसं पाहिजे होतं, तसं नको असं पाहिजे होतं. गुलाबजाम ठेवले पण ते लांब असे ते असतात ना, याचे मलईचे, ते पाहिजेत होते. अरे ठीक आहे, तुला पाहिजे होते पण त्याला नको होते ना, ज्याने ठेवले त्याला नको होते ना. 2 भाज्या ठेवल्याच ना, मग अमुक एक भाजी ठेवायला पाहिजे. या काय भाज्या रेग्युलर झाल्या. अरे आमची आवड काय, त्या पद्धतीने आम्ही विचार करतो. तेवढं सगळं जाऊ द्या. तुमच्या घरात टीव्ही एकच आहे, पाहणारे किती आहेत? टीव्ही एकच आहे, पाहणारे किती आहेत? जी माणसं आहेत ती सगळीच लहानापासून मोठ्यांपर्यंत. ज्याच्या हातात रिमोट भेटला ना, तो त्याच्या आवडीचा लावतोय. खरं आहे की खोटं आहे? आजोबांनी जर बातम्या लावल्या असतील ना, तोच रिमोट जर नातवाच्या हातात भेटला तर तो काय करतो? लगेच बातम्या बंद. त्याचं काय पोगो असेल त्या लगेच लावून मोकळा, नाही का? काय असेल ते त्याला काय आवडतंय ते. बरं, त्याच्या हातातला रिमोट जर आईच्या हातात भेटला त्याच्या, तर हिसकून घेते मेल्या. ते आज महत्वाचा भाग आहे. आज सासू सुनाची भांडण होणार आहे ना, तो आजचा भाग तर बघितलाच पाहिजे, महत्वाचा आहे. पूर्वी काय होतं माहितीये का? महिलांच्या भांडणं आम्हाला विहिरीवर पाहायला मिळायचं. बरोबर आहे की नाही? अख्ख्या गावाची विहीर 1 किंवा 2, लांबणा लागला तरी, बरोबर आहे की नाही? एखादीची कळशी ढकलली, कदाचित चुकून लागला काही धक्का, तरी त्याच्यानंतर आले नळ. बरं, नळ पण ते कसे आले? आळी मिळून एक स्टँड, तिथं नंबरावरून भांडण. आता घरोघरी नळ आहेत, घरोघरी पाणी येतंय, बरं का? ती भांडणं बऱ्यापैकी आता कमी झाले. आता त्यांना प्रत्यक्षात बाबा भांडता येत नाही ना, मग दुधाची ताण टाकाऊ भागवली पाहिजे, मग टीव्हीतली भांडणं पाहतात, त्याच्यात आनंद व्यक्त करतात. त्या दुधाची ताण टाकाऊ भागली पाहिजे ना. आम्ही काय करतोय हे आम्हाला कळलं पाहिजे. बरं, जे करतोय ते हिताचं की अनहिताचं? आम्ही 4-5 जण मिळून, 5 जण मिळून 6व्याला घेतलं मध्ये विचारासाठी, त्याची निंदा करायला लागलो. जो 6वा तिथे नाहीये, समजतंय ना, त्याची निंदा करतोय, त्याच्याविषयी अदवा बोलतोय, जे काही असेल ते त्याचं बऱ्याच उखाल्या पाखाल्या काढल्या. मला सांगा, 2 तास जरी आमची ही चर्चा झाली, त्याच्यातून पाप गोळा झालं की पुण्य गोळा झालं? एखादी बाई घरातलं सगळं आवरलं की शेजारणीकडे जाऊन बसते, पण बसल्यानंतर ती काय जनाबाईचे ओव्या गाते का? बहिणाबाईचा विचार करते का? कान्होपात्रेचा विचार करते का? मुक्ताईचा विचार करते तिथे बसल्यावर? 2 महिला 4 महिला जर एकत्र आल्या दुपारच्या वेळेला, तर काय विषय असतो बरं त्यांचा? आणि त्यात जर गावात काही घडलं तर तो विषय सगळ्यांचा नारायणच होऊन जातो, असं बोलायला हरकत नाही. तो विषयच होऊन जातो ना त्यांचा, लहानापासून मोठ्यांपर्यंत. जर काही घडलं तर आम्ही पाप करतो की पुण्य करतो हे आम्हाला कळत नाही. म्हणून म्हटलेलं आहे, मना जे घडी राघवे वीण गेली. नामस्मरणा वाचून जी घडी गेली, जो वेळ गेला ना, परमार्थ शिवाय जो वेळ गेला ना, देवाच्या नाम चिंतनाशिवाय जो वेळ गेला ना, जनी आपुली ते तुवा हानी केली. आम्हाला भगवंताचं नामस्मरण जर करायचंय, देवाचं नामचिंतन जर करायचं आहे, तर त्यासाठी आम्ही तसा विचार अंतःकरणपूर्वक केला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, बरं का? त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण का माहिती आहे का? नामचिंतनानेच आमच्यामध्ये परिवर्तन घडतं. कारण नामस्मरण हे कलियुगातलं साधन आहे.
नामस्मरण हे कलियुगातलं साधन आहे आणि अत्यंत सोपं साधन आहे. अत्यंत अत्यंत सोपं साधन आहे. नाम घेता न लगे मोल. बाकीची साधनं जी आहेत ना ती इतरांवर अवलंबून आहेत. पहिली गोष्ट आम्हाला जर पूजा आमच्या घरात ठेवायची आहे तर पहिला खिशाचा विचार केला पाहिजे. सगळ्यात पहिला विचार कसला? खिशामध्ये नाणं आहे का, तर गाणं गाता येईल तर नाही. किती माणसं आमंत्रित करायची त्यांची व्यवस्था, मग त्यासाठी सगळं चालू. ती पूजा घालायची म्हटल्यानंतर पूजा घालणारा पाहिजे, ते साहित्य पाहिजे, सगळ्या गोष्टी आल्या. त्यातही तेवढं करून त्याचं मन पूजेतच असेल असं नाही. वाहतोय इकडे फुल पण लक्ष त्या माणसांकडे. पोरांना विचारतोय मावशीस आली का, ते साहेब आले का बरं, बाकी आले का नाही आले माहित नाही, पण साहेबांकडे पहिलं लक्ष असतो त्याचा. अरे साहेबा पूजाला बसलाय, तू पहिले पूजेकडे लक्ष दे बरं का. सगळी साधनं इतरांवर अवलंबून आहेत, काही गोष्टींवर अवलंबून आहेत. मला सांगा, देवाचं नामस्मरण जर करायचं असेल तर तुमच्या खिशात किती पैसे पाहिजे? किती पैसे तुमच्या खिशात असले तरच नामस्मरण कराल. उलट अर्थी रिकामा खिसा देवाची आठवण करून देतो. खरंय की खोटं आहे? भरलेला खिसा लवकर देवाची आठवण करून देत नाही. म्हणून पुन्हा सांगतो, पैशाने श्रीमंत असलेली माणसं परमार्थ करणारच असं नाही, पण मनाने श्रीमंत असलेली माणसं 100% परमार्थात जर आले ना तर परमार्थच करणार, परमार्थच करणार. विचाराने श्रीमंत असलेली माणसं परमार्थ करणार. म्हणून कबीर महाराज म्हणतात, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय. जो सुख में स्मरण करे, दुःख काय का होय. दुःखामध्ये आम्हाला भगवंताची आठवण येते. साधं उदाहरण आहे, आम्ही आमच्या घरातून निघालो, दुकानात जाईपर्यंत एक 10-12 घरं ओलांडून मग दुकान आहे बरं का. आता तेवढ्याच घरं ओलांडून जर इथं दुकान असेल तर तो योगायोग समजा, कारण मी बघितला नाही, योगायोग समजा. आम्ही सरळ जातो आणि सरळ येतो. रस्त्यामध्ये जात असताना कुठल्याही प्रकारची दुखापत जर झाली नाही किंवा कुठल्याही प्रकारचं जर काही झालं नाही तर आम्ही कसे जातो कसे येतो आम्हाला पत्ताही लागत नाही. पण जर मध्यभागी गेल्यानंतर, मध्य रस्त्यात गेल्यानंतर जर आमच्या पायाला ठेच लागली तर पहिला शब्द काय येतो? आई आम्हाला कधी आठवते? तसं काहीच नाही झालं तर तिथून जाऊन येईपर्यंत आई आठवत नाही. ठेच लागली की आई ग. आणि त्यात जर मोठा साप आडवा गेला, मोठा साप आडवा गेला, मोठं संकट आहे, बाप रे. छोटं संकट आहे आई ग, मोठं संकट आलं बाप रे, बाप रे. जेव्हा मोठा संकट आमच्यावर येतो ना तेव्हा आम्हाला बाप आठवतोय, जेव्हा छोटंसं संकट आमच्यावर येते तेव्हा आई आठवते. अर्थात आमच्या जीवनामध्ये संकट असले, दुःख असलं तरच आम्हाला जर देव आठवत असेल तर या ठिकाणी म्हणतात भगवंत की दादा आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण का करावं. सुखातही जर देवाचं नामस्मरण आम्ही केलं, दुःख येणार नाही असं नाही, दुःख येईल, पण दुःख कधी येऊन जाईल ना ते आमचं आम्हालाही कळणार नाही, कारण आम्ही त्यावेळेला भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेलो असतो, लीन झालेलो असतो, एकरूप झालेलो असतो बरं का. आता या कलियुगामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टीतून जर मुक्त व्हायचं आहे ना बाबा, सगळ्या गोष्टीतून, म्हणजे कोणत्याही वासने अधीन असू द्या, तुम्ही कोणतीही वासना असू द्या. नेणिवीतून कर्म घडतात ना काही वेळेला माणसाकडून, नेणिवीतून कर्म घडतात जाणीव नसल्यामुळे नाही का. पण जाणीव झाल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे, त्या वासनेतून मुक्त होण्यासाठी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. मला सांगा, वाल्या कोलीने किती रांजण भरले होते? किती? 7 रांजण भरले होते बाबा, बरोबर आहे की नाही? वाल्या कोल्याने 7 रांजण भरले होते. बरं कसे भरले होते माहितीये का? ज्यांनी सहज एखाद्याने द्रव्य काढून दिलं ना त्याचा काहीच नाही, ज्यांनी द्रव्य द्यायला विरोध केला ना त्याला मारून जे द्रव्य मिळवलं त्याचा काय मोठा खडा नाही टाकला त्यांनी, छोटे छोटे खडे भरून ना मग रांजण भरले होते. बरं आहे का? बरोबर आहे का? त्याच्यात आणि आमच्यात एक फरक आहे, कमीत कमी त्याने काय म्हणतात त्याला, सबूत तरी ठेवला होता. त्याला काय म्हणतात, कमीत कमी त्याने मी केलेलं जे काय आहे त्याची त्या ठिकाणी ओळख तरी ठेवली होती बरं का. 7 रांजण भरले होते म्हणजे त्याने केलेल्या कर्माचं ते ओळख तरी ठेवली होती ना, बाबा एवढं मी केलंय.
बरं का? पुरावा. काय? पुरावा. पुरावा. आम्ही पहिले पुरावा पुरण्याचा विचार करतो. कर्म करत असताना आज कलियुगामध्ये मनुष्य ते कर्म करण्याच्या आधी पुरावा नष्ट करण्याचा पहिला प्लॅनिंग करतो. खरं की खोटं आहे? पहिला प्लॅनिंग काय करतो? पुरावा भेटता कामा नये, पुरावा नष्ट करण्याचा पहिला प्लॅनिंग करत असतो तो, मग ती कर्म करतो. त्याच्यात आणि आमच्यात दुसरा फरक असा आहे की त्याने 7 रांजण नुसते भरले होते. ऐकताय ना? त्याने 7 रांजण नुसते भरले होते, आमचे ओलांडून चालले, फक्त आम्हाला कळत नाही, एवढाच फरक आहे. आमचे ओसंडून चालले 2, 4, 6, 7 ओसंडून चाललेत आमचे, आम्हाला कळत नाही. बरं, आपला विषय असा आहे की एवढं पाप करूनही त्या पापातून मुक्त होण्यासाठी नारद मुनींनी त्याला काय उपदेश केला? काही सांगितलं का? ह्या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर जरा तुला अशीच मांडी घालायला लागेल काय? अमुक ठिकाणी तुला हे काही जे काय असेल ते काही सांगितलं? ज्या वेळेला त्या वाल्या कोळेने नारद मुनींना साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं की नाही आता माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा, त्यावेळेला त्याच्या उद्धाराचा मार्ग एकच आहे, हरिनाम नेमस्त पाषाण तारी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्याने नामस्मरण करून आपला उद्धार करून घेतला, नुसता उद्धार करून घेतला नाही तर काय पद प्राप्त करून घेतलं, त्याच्याविषयी सांगत असताना काय म्हटलेले माहितीये का? ऋषी होते थोर बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिका सारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. बरं का? पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढनेमे पुण्य सीमा सांडली. त्याच्यात आणि आमच्यात हा फरक आहे. त्याने पुण्याची सीमा सांडली, आम्ही कर्म करता करता कसली सीमा सांडतो समजतंय आम्हाला? आम्ही कर्म करता करता कसली सीमा सांडतो बरं का? पापाची सीमा सांडतोय आम्हाला कळत नाही. पुण्य सीमा सांडली. बरं, ज्या वेळेला नारद मुनींनी सांगितलं की नाही तुम्हाला आता रामाचं नाम घ्यायला लागेल, राम नाम. आता राम कोणता त्याची ओळख जगद्गुरु तुकोबा गाथेमध्ये करून देतात. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? श्रीराम जयराम सकळ म्हणती परी ते नेणती राम कैचा. समजतंय ना? मला सांगा, या ठिकाणी महाभारत बघितलंय अशी किती माणसं आहेत बरं? महाभारत ज्यांनी बघितलंय अशी किती माणसं आहेत आपल्या गावात? मला तरी वाटतं 80% माणसं असतील ती जी आता 40-45च्या घरात आहेत किंवा त्याच्यापेक्षा पुढे आहे. बरोबर आहे की नाही? ज्यांनी महाभारत बघितलं. कारण त्यावेळेला रामायण ना महाभारत टीव्ही लागली म्हणजे हे 2च कार्यक्रम. भाऊ दादा खरं आहे की खोटं आहे? आणि ते कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी, जागा जर आतमध्ये नाही भेटली तर मग खिडकीतून बाहेर जी फट दिसेल त्या फटीतल्या. खरं आहे की खोटं आहे? आणि टीव्ही पण मोठ्या लोकांकडून येऊ देतीलच असं पण नाही. माफ करा जर कोणी असेल तर, असा काही विषय नाही. अनुभवलेल्या गोष्टी नाही का? हे काय पुराणातल्या गोष्टी आहेत, शास्त्रातल्या आहेत का? अनुभवलेल्या गोष्टी. जगद्गुरु तुकोबांचे अभंग पण अनुभवलेलं बरं का? अनुभवच बरं का? महाभारत बघितलेले 80% लोक असतील, 80%. त्यातले 40% जर अजून जुगार खेळत असतील तर मला सांगा महाभारतातून शिकले काय? आपला विषय बघा काय आहे. महाभारत बघितला त्याने, तो बोलतो पण एक नाही 4 वेळा बघितला. एकदा बघून माझं समाधान झालं नाही, 4 वेळा बघितला. पण अजूनही जर तो जुगार खेळत असेल तर महाभारतातून घेतलं काय त्याने? राम कोण? श्रीराम तो. बघा, श्रीराम जयराम सकळ म्हणती परी ते नेणती राम कैचा. रामायण बघितलं आम्ही पण अजून राम आम्हाला कळाला नाही. एक पत्नी, एक बाणी आणि एक वचन. अजून जर आम्ही आमच्या आई बहिणींकडे वाईट नजरेने पाहत असू तर किती वेळा रामायण वाचलं तर याच्यात परिणाम होईल वरचेवर. अजून जर रावणाची कर्म आमच्यातून जर गेली नसतील, अजून तो अहंकार अभिमान जर आमच्या अंतःकरणामध्ये भरलेला असेल, भरगच्च संदेह भ्रम अजून जर आमच्या अंतःकरणामध्ये भरलेला असेल तर सांगा ना, रामायण किती वेळा बघितलं आणि किती वेळा वाचलं म्हणजे आमच्यामध्ये परिणाम होईल?
ते वाचता वाचता आम्हाला वाचता येतंय का याचा विचार आम्ही केला पाहिजे. श्रीराम जय राम सकळ म्हणती परिते नेणती राम कायचा. राम कोण? राम तो त्रिकळाचा पुत्र दशरथाचा पोन अनंत काळीचा आत्माराम. आम्हाला कोणाला पाहायचंय? जो अनंत काळीचा आत्माराम आहे ना, जो अनंत काळीचा भगवंत आहे ना, जो तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये राहून सगळ्यांची सेवा करतोय. सर्व खलविदम ब्रह्मा